निवडणुकीच्या प्रचारात विमानांचा धुरळा, प्रमुख नेत्यांचे हवाई दौरे होत आहेत। निवडणूक काळामध्ये सुमारे 600 कोटींची उलाढाल यामुळे झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राच्या आकाशात 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानांची भिरभिर सुरू आहे। यावेळी निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्यामुळे नेत्यांची प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ होते। त्यामुळे मोठ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे हवाई दौरे सुरू आहेत। निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचाराला कमी दिवस मिळाल्यामुळे सर्वच पक्षांचे नेते अनेक प्रचार सभांना हजेरी लावायची असल्यामुळे हवाई मार्गांचा वापर करतात। निवडणूक काळामध्ये या उद्योगात 600 कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक उलाढाल होत असल्याचा अंदाज वाहतूक व्यावसायिकांनी व्यक्त केलाय। निवडणुकीमध्ये हवाई दौऱ्यांना सर्वाधिक मागणी आलेली आहे, पाहूयात। निवडणूक काळामध्ये मागणी अधिक, पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे। विमानांच्या प्रकारानुसार तासासाठी 4 ते 6 लाख रुपये इतकं भाडं घेतलं जात आहे। प्रोटोकॉलनुसार नेत्यांना प्राधान्याने उड्डाण आणि लँडिंगची परवानगी देण्यात येते। भाजपाकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर केला जातोय। राज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांचे देखील हवाई दौरे सुरू आहेत। शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचा नियमित हेलिकॉप्टरचा वापर सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचे हवाई दौरे सुरू आहेत। शरद पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचा हवाई प्रचार सुरू आहे। काँग्रेसकडून पटोले, थोरात, अमित देशमुख, वडेट्टीवार यांच्याकडून हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय। ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊतांकडून देखील हेलिकॉप्टरने प्रचार दौरे केले जात आहेत।